अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. कसे आहात मित्रांनो, मैत्रिणींनो? मजेत ना? मजेतच असला पाहिजे. परवा आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार, महालक्ष्मीचं उद्यापन आपल्याला कसं करायचं आहे. प्रत्येकाने महालक्ष्मीचं व्रत केलं, काहींनी फक्त उपवास केले, काहींनी मांडणी केली, कोणी मांडणी केली त्यांनी उपवास नाही केले, कोणी उपवास केले त्यांनी मांडणी नाही केली. ज्यांना जसं म्हणजे कसं जमेल तसं त्यांनी केले. प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेप्रमाणे माता लक्ष्मीचे काही ना काही सांगता केली. त्यांना गुरुवार कराय भेटले त्यांनी केले. गुरुवारी बघा, माता लक्ष्मीला लवंगाचं अर्चन करायचं आहे. लक्ष्मीच्या चरणावर, लक्ष्मी मातेच्या चरणावर तुम्ही अर्पण करू शकता. दुसरा एक म्हणजे कुंकवाचं अर्चन करायचं आहे. कुंकवाचा अभिषेकही केला तरी चालेल, माता लक्ष्मीला करायचा. मग तुम्ही फोटोवाला करू शकता किंवा यंत्रावर करू शकता. जे तुमच्या घरात उपलब्ध आहे त्याच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमच पठण करायला विसरू नका. कारण ही सेवा ही खूप महत्त्वाची सेवा आहे. काहींना शक्य झाली त्यांनी आवर्जून करावे. महालक्ष्मी अष्टकमच पठण करावा. मग तुम्ही दिवसभरात टप्प्याटप्प्याने ही सेवा केली तरी चालेल. एकाच वेळी करावी असं काही नाही. एका वेळी तरी कमीत कमी स्त्री सुक्तम म्हणावं. ज्या घरात दररोज स्त्री सुक्तम पठण केले जातं त्या घरात माता स्थायी रूपातच वास करते. स्त्री सुक्तम माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. एकदा म्हणा, 3 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा किंवा 16 वेळा म्हणा, जसं जमेल तसं तुम्हाला माता लक्ष्मीचं स्त्री सुक्तम पठण करायचं आहे. माता लक्ष्मीचा बीज मंत्र, दुसरा मंत्र म्हणजे बीज मंत्र श्री म्हणायचं आहे. ओम श्री लक्ष्मी नमः, ओम श्री नमः, ओम श्री नमः असा म्हणायचा. किंवा दुसरा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करू शकता. किंवा श्रीम श्रीम नमः, ओम श्रीम श्रीम नमः या मंत्राचा जप करू शकता. केला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता. आपापल्या सवडीने तुम्ही करू शकता. पण आपल्याला हळदीचा लेपन करायचा आहे. तुमच्या घरात एक येणारी स्त्री ही लक्ष्मीच्या स्वरूपात माझ्या घरात आलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिचा मानपान करावा. किंवा तुम्ही कुमारिका जर बोलवत असेल तर त्यांना ज्या गोष्टी आवडतात, जसं की लिपस्टिक म्हणजे पावडर, रुमाल, जी कुमारिकांना ज्या वस्तू आवडतात ना, मेहंदीचा कोन, नेल पेंट अशी कोणतीही, किंवा ज्यांना शाळेची एखादी वस्तू लागते ती कोणतीही तुम्ही त्या देऊ शकता तुमच्या सवडीनुसार. आणि महालक्ष्मीला खिरीचा नैवेद्य किंवा शेवाळीची खीर, गोड कोणताही पदार्थ चालेल असा हे करायचा. लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या गरिबी अडचणी दूर होऊन जातील. मुलाची, पतीची, घराची भरभराट होईल. ही लक्ष्मी मातेला आवर्जून लवंगाचा आणि कुंकुमार्चनचा नक्की उपयोग करून बघा तुमच्या. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.